वाकोडीच्या ग्रामस्थांचा। मी ग्रामस्थांना सांगणार आहे, मी तुमच्या पाठीशी आहे। तुम्ही जसं तुमच्या जमिनीत तुमची जमीन आहे, तुमच्या मालकीची आहे, तुम्ही विकलेली नाही, तुम्ही जाऊन ताबा घ्या। तुम्हाला कोण अडवते तुम्ही बघतो। मी जनतेच्या पाठीमागे राहणार आहे। दुसऱ्याच्या जमिनीत घुसण्याचा अधिकार मला नाही, पण त्या शेतकऱ्याचा जो मालक शेतकरी आहे त्याला त्याच्या स्वतःच्या जमिनीत घुसण्याचा हक्क आहे, कारण त्याचं ते उदरनिर्वाहाचं साधन आहे। त्याच्यावर त्याचं कुटुंब चालतं। गेली 10 वर्ष तो बिचारा बेदखल झाला। मग मी त्याला ताकद देईन की तू विकलेली नाही जमीन, तू त्या जमिनीचा मालक आहेस, तू जाऊन त्या जमिनीचा ताबा घे। आणि त्यावेळी मी त्याच्या पाठीमागे राहील। जर हे न्याय देऊ शकले नसतील तर अशा पद्धतीने न्याय मला द्यावा लागेल। आपल्याला माहिती आहे, पण तो जैन असेल, गुप्ता असेल, त्याला मात्र या विभागानं, महसूल विभागानं शेतकरी दाखवला दिलेला आहे। आणि म्हणून सगळ्याच विषयावर आम्ही पंचनामा केला। तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, तुम्ही बघितलात काय नेमकं प्रत्येक विभागामध्ये चाललेलं आहे। आणि म्हणून जर असा जर कारभार असेल तर हा माझा जिल्हा कधी त्या ठिकाणी विकला जाईल हे माझ्या जिल्हावासियांना कळणार नाही। आणि म्हणून मी जिल्हावासियांना सुद्धा कळकळीचं तुमच्या वतीनं आवाहन करतो की जागे व्हा। अजूनही आपण आपल्या जमिनी विकू नका, आपल्या ताब्यात ठेवा। हे जे काही सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये धनदानगी आणि परप्रांतीय त्या ठिकाणी येत आहेत। आणि कुठंतरी आम्ही या जिल्ह्याचे मालक असताना आम्ही आता भविष्यामध्ये बेदखल होणार, उपरे होणार आणि हा जिल्हा परप्रांतीयांचा होणार। आणि म्हणून हे आंदोलन आहे। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।